भूमि पूजन कार्यक्रम पूजनीय भिक्षु संघ द्वारा संपन्न हुआ। कार्यक्रम में महाराष्ट्र के ज्येष्ठ पूजनीय धम्मसेवक महाथेरो बंटे जी, जे भगवंताचे वचन समग्र मानव जातीला दुःखमुक्त करतात त्याच्यावरती धम्मदेशना होत असल्यामुळे प्रत्येक समाजाचे लोक इथे, दुसरा कार्यक्रम इथे नसतो। भिक्खू लोकांची धम्मदेशनाच इथे शुद्ध स्वरूपात होते, धम्म शिकवला जातो। याचा नमो बुद्धाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धाज टीचिंग चैनल। और आज हम आए हैं ये बावरी नगर दाभड़ के महाविहार में। और यहाँ आज के दिन ये जो आने वाले 13 और 14 जनवरी को जो बौद्ध धम्म परिषद होने वाले हैं उसका भूमि पूजन कार्यक्रम पूजनीय भिक्षु संघ द्वारा संपन्न हुआ। कार्यक्रम में महाराष्ट्र के ज्येष्ठ पूजनीय धम्मसेवक महाथेरो बंटे जी, प्राचार्य डॉक्टर खेमनमो महाथेरो बंटे जी, श्रीलंका के ज्येष्ठ अतुल रत्न महाथेरो बंटे जी लगायत पूजनीय भिक्षु संघ श्रावणगण और बहुत सारे उपासक उपासिकाएं आज के कार्यक्रम में उपस्थित थे। तो ये कार्यक्रम के विषय में हम थोड़ा सा पूजनीय भिक्षु संघ के बारे में भिक्षु संघ के तरफ से जानेंगे। पंडित जी थोड़ा सा ये कार्यक्रम के विषय में बताइए। भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा दाभड़ इथे महाविहाराची निर्मिती करण्यासाठी बावरी नगर दाभड़ नांदेड इथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी 13 जानेवारी 14 जानेवारी 2025 ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या परिषदेमध्ये लाखो लोक खेड्यापाड्यातून गावागावातून आणि जवळपासच्या राज्यातून इथे उपस्थित होतात आणि पूजनीय भिक्षु संघाची अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना ही मूळ भगवंताच्या वचनावर होते। जे भगवंताचे वचन समग्र मानव जातीला दुःखमुक्त करतात त्याच्यावरती धम्मदेशना होत असल्यामुळे प्रत्येक समाजाचे लोक इथे धम्मदेशना ऐकण्यासाठी येऊन ते शांत चित्तानं नवी ऊर्जा, नवी पूर्णपणे चेतना आणि नवीन पूर्णपणे बळ साहस घेऊन ते आपल्या घरी जातात। या धम्म परिषदेचं वैशिष्ट्य हे आहे की इथे प्रत्येक खेड्यातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, अख्ख्या महाराष्ट्रातून, त्याशिवाय कर्नाटक, आंध्र आणि वेगवेगळ्या अशा राज्यातले काही महत्त्वपूर्ण लोक सुद्धा इथे येतात। त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे या धम्म परिषदेच्या निमित्तानं लोकांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालं। प्रत्येक गावात झेंडा निर्माण गेला, धम्मध्वज, प्रत्येक गावात बौद्ध भिक्षूला बोलू लागले, धम्म परिषदा होऊ लागल्या आणि बौद्ध ग्रंथ, बुद्ध आणि त्याचा धम्म याचं वाचन होऊ लागलं। हा सारा प्रभाव आपल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद नांदेड दाभड़ यांचा आहे। आपण सर्वजण उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला सर्वांना निवेदन करतो की तुम्ही 13 जानेवारी आणि 14 जानेवारीला इथे येऊन धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा आणि लाभान्वित व्हावे। मंगल हो, सुखी दिखाए। भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा जिल्हा यवतमाळ शाखा बावरी नगर महाविहार दाभड़ या संस्थेच्या विद्यमाने गेल्या 38 वर्षापासून सातत्याने इथे डॉक्टर SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येते। या 9 एकर जागेमध्ये शासकीय स्तरावर याला पर्यटनचा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। शासनाने निधीसुद्धा दिलेला आहे। काही बांधकाम आपल्याला समोर दिसते आहे, ते बांधकाम झालेलं आहे। आणि 2 दिवस याही वर्षी कार्तिक आपल्या पौष पौर्णिमेला याही वर्षी 13 आणि 14 जानेवारी 2025 रोजी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या परिषदेसाठी मोठं शिष्टमंडळ श्रीलंकेचं याही वर्षी उपस्थित आहे। त्यापैकी एक भंतेजी अतुल्य रतन महाथेरो हे आपल्याकडे आज आलेले आहेत। ते पार्लमेंट मेंबर होते, तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे धार्मिक कायदेशीर सल्लागारही होते, काही वर्ष सिनियर आहेत ते। आणि त्यांच्यासोबत आता काही ग्रुप आपल्याकडे परिषदेसाठी 13 आणि 14ला इथे उपस्थित राहणार आहेत।
देशविदेशातील भंते जे आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत, दरवर्षी भारतातील प्रमुख भिक्षूसुद्धा इथे येतात, याही वर्षी येणार आहेत. महाराष्ट्रामधील आमचा भिक्खू संघसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतो, याही वर्षी उपस्थित राहणार आहे. कर्नाटक आणि जवळचा जो पट्टा लागून आहे आंध्र, त्या भागातले लोक, महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित असतात आणि 2 दिवस धम्म प्रवचनाचा लाभ घेतात. शुद्ध स्वरूपात धम्म शिकवल्या इथे जातो. कुठल्याही प्रकारे दुसरा कार्यक्रम इथे नसतो. भिक्खू लोकांची धम्मदेशनाच इथे शुद्ध स्वरूपात होते, धम्म शिकवल्या जातो. याचा परिणाम म्हणून की काय, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी धम्म परिषदा बावरीनगर महाविहाराचा आदर्श घेऊन होत आहे. ही चेतना आणि प्रेरणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. या परिषदेचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी बुद्धविहार उभे राहत आहेत, श्रामणेर भिक्षू तयार होत आहेत. बऱ्याच ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे धम्माच्या प्रती. शासनसुद्धा सजग झालेलं आहे. विपස්සनाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने शासन स्तरावरही होत आहे आणि उपासकाच्यामध्ये सुद्धा ती भावना वाढलेली आहे. लोक 10-10 दिवसाच्या शिबिराला जात आहेत, 10 दिवस श्रामणेर होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जागृती धम्माच्या या मार्गाने आता महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टीला महाविहार बावरीनगर दाभडची परिषद जबाबदार आहे. या परिषदेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक वातावरण चांगल्या पद्धतीनं निर्माण झाले आहे आणि भविष्यात सुद्धा चांगले परिणाम या परिषदेचे होणार आहेत. तेव्हा सर्व उपासक उपासिका या सर्वांना मी या परिषदेला आपण उपस्थित राहावं, 13 आणि 14ला लाभ घ्यावा, अधिक संख्येनं पूर्ण वेळ आपण धम्मकार्यासाठी द्यावा आणि स्वतः दुःखमुक्त होण्याचा मार्ग शोधावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अभी ये बाबरी नगर के जो महाविहार है, ये वही जगह है जहाँ पे हम खड़े हैं. यहाँ पे भव्य दिव्य मंडप लगने वाले हैं और आने वाले 13 और 14 जनवरी को ये जगह मंडप से मतलब सजावट के साथ बहुत ही भव्य दिव्य दिखने वाले हैं और बहुत सारे लोग भी आने वाले हैं. अगर आप लोग भी महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को जानना चाहते हैं, समझना चाहते हैं, तो ये नांदेड़ से 10-15 किलोमीटर की दूरी में जो डाबड़ है, यहाँ पे महाविहार ये जगह पे आप लोग आ सकते हैं. दिन भर रात भर 13 और 14 जनवरी को ये कार्यक्रम होने वाले हैं. आप लोग ये कार्यक्रम का फायदा जरूर उठाइए. आप सभी का मंगल हो, कल्याण हो. साधु 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 साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.